हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुझ्या वचनाचा नार प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व पापाच्या प्रदाची क्षमा कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. मनुष्य जीवनामध्ये जितका पाप करतो तितका देवाला सतावतो. आता हे पाप माणसामध्ये जास्त कोणत्या पद्धतीचं असते? माणूस माणसाच्या अपेक्षा, निंदा, नफरत, द्वेष, हेवा. आता आपण काही वचनं स्वतःमधून घेऊया. कारण दावीद जो होता तो आणि शिक्षणात किंवा वचनात किंवा मार्गदर्शकात किंवा नफरताच्या पण गोष्टीमध्ये तो लोकांमध्ये एक प्रश्न देवाला विचारत असते. तर पहिल्या सुरुवात स्वतःमध्ये 1 अध्याय 1 वचनामध्ये आणि 1 अध्याय 4 वचनामध्ये आपल्या प्रत्येकाला काही शिक्षण घेणं गरजेचं आहे. जर आता जेवायचं शिक्षण नाही घेतलं तर माणूस कसा जेवणार? बरोबर. तसं एक आत्म्याचं जर शिक्षण आपण घेतलं नाही तर मनुष्य कसा चांगला वागणार किंवा चांगला जगणार? जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीत चालत नाही, पापीजनाच्या मार्गात तो उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत तो बसत नाही. पापी लोक आहेत आणि निंदा करणारे पण. आता आपण हर माणसाच्या बरोबर असतो, बोलणं, चालणं, फिरणं, बरोबर नाही? आता कोण तुम्हाला चांगलं बोलेल तर कदाचित कोणतरी तुम्हाला वाईट सुद्धा. हालेलुया. आता तुमची बैठक असते, या बैठकात कोणत्या पद्धतीने बसलं पाहिजे? बैठक ही आध्यात्मिक पण ही आहे, बरोबर. तशी निंदा करणारी पण बैठक आहे. आणि अनेक लोक या बैठकीमध्ये बसले जातात. आणि ह्याला कारण आहे की टी व्ही, मोबाईल या अशामध्ये चित्रपट किंवा कुठले विचार चांगलं असलं तर ठीक आहे. कदाचित जे एखादी सिरियलमध्ये किंवा एखाद्या पिक्चरमध्ये जे काय घडलेलं असेल तेच घडते आपल्या कुटुंबामध्ये. कारण तो शिक्षण आहे त्यांना की माझी सासू मला अशी सतावते, माझी सून मला अशी सतावते. मग तेच मला सुद्धा ते शिकलं पाहिजे ना, मला पण हिला अशाच पॉईंट दिलं पाहिजे. आता ही निंदकाची बैठक आहे. आता तिथे माणसाची बैठक नाही, ते एक पिक्चर किंवा एक फिल्म त्यांनी का दाखवलेलं होतं की अशा ठिकाणी अशा अशा घटना घडलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने अत्याचार आणि अन्याय होतो. पण तुम्ही तो अत्याचार अन्याय होतो ते तुम्ही तिकडे बघत नाही. तुम्ही त्याच्यासारखं इंटरेस्टली लोक काही असतात त्याचा गैरफायदा घेतात. मी तुम्हाला मागे एकदा या सिरियलविषयी, पिक्चरविषयी मी तुम्हाला एक सांगतो. मी पण खूप शौकीन होता, मला पिक्चर बघायचा शौक होता आणि एक रात्र जाऊन पिक्चर बघायचे. काही मित्र माझ्याबरोबर. एक छोटा एक समय असतो, जतपर्यंत मुलगा कमावत नाही तत्पर्यंत त्याचे शौक भरपूर असतात. पण जेव्हा तो कमावाच्या लाईनीमध्ये येतो, म्हणजे आपल्या स्वतःच्या जागेवर उभा राहतो, तेव्हा त्याला समज येते की आता आप कमाय आणि ती बाप कमाय. बापाचा पैसा पाहिजे तो उडवता येते, बरोबर. पण आप कमाय असल्यानंतर एक एक रुपया बॅलन्स करायला लागते की नाही? कोणासाठी? मुलाबाळांसाठी. आता हे जे शिक्षण आहे हवं आहे. आम्हाला कोणीतरी रस्ता बदलायला शिकवलं, मग आम्ही शिकलो. तुम्हाला पण आजच्या काळात की आम्ही पापी तर तुम्ही पापी नका. कारण आम्हाला माहिती नव्हतं तेव्हा आम्ही शिकले, बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही जर शिकत चुकीचं आहे तर दुर्जनाच्या सहवासातच बसले. तो काळ अलग आहे. मला हा काळामध्ये नाही परत जायचं, बरोबर नाही का?
ओकीकडे पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये 2:22. तर माणूस पिक्चरमध्ये, कार्यक्रममध्ये जास्त रमतो. पण जर मी आज एक आध्यात्मिक शिक्षण बघतो, जसं प्रेषितांच्या कृत्यामध्ये 3रा अध्यायामध्ये एकदम सुंदर रीतीने पेत्र आणि योहान एक भिकारी माणसाला सांगतो, जरा आमच्याकडे बघ. विचार करा, दोघाकडे बघायला डोळे फिरवायला लागतात नाही का? त्याला वाटलं ह्यो देईल का तो देईल, तो देईल. काय सांगितलं, माझ्याकडे सोनं रुपये नाही, जे पवित्र आत्मा योग घे. त्यांनी पवित्र आत्मा दिला आणि त्याला दाखवलं की येशूच्या नावाने, म्हणजे येशू कोण आहे तो मी तुला देईन. तो पोट आणि चालायला, त्याला येशू मिळाला. तो जो गरजवंत होता, तो लंगडा होता, पांगळा होता, त्याला उचलण्यासाठी आणून ठेवणारे लोक होते, पण त्याला उचलून चालवण्यासाठी लोक नव्हते. हे 2 व्यक्ती होते, त्या दोघांनी उचलला आणि त्याला चालवलं. कारण त्याच्या वंशामध्ये, त्याच्या आचारविचारमध्ये चांगले विचार बसलेले नव्हते. आणि जो खरोखर एक चांगला मार्गदर्शक आणि शिक्षण देणारा जो एकच होता, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि याच मार्गावर जेव्हा तो चालला, योहान 14:6 प्रमाणे, आणि तो उठला आणि तो रस्त्यावर चालायला लागला. तो चालायला कुठे गेला, तो मंदिरात गेला. तो असं रस्त्यावर घरी नाही गेला आणि किती मजा करत धावत नाही गेला. जसं मते 9 अध्यायामध्ये त्यानं सांगितलं की तू घरी जा, आपली बाजूची. हा घरी नाही गेला. हा बरा झाल्यानंतर हा आध्यात्मिक घरी गेला, म्हणजे देवाच्या मंदिरात जे आत्मिक शिक्षणाचं ज्ञान होतं त्याच्याकडे. तो काय शिक्षण घेत होता की मला धन मिळेल, पैसा मिळेल, इकडे भरपूर पैसा मिळते. आज बरेच लोकांची समज आहे की मंदिरात भरपूर पैसा मिळते. होय, पैसा मिळतो. तो कसा मिळतो हे पण तुम्हाला सांगतो. तुमचे सगळे वाईट गुण, जे फिरले इकडे तिकडे भटकणं, हे ते करणं, जो वायफळ खर्च जो होता तो तुमचा तिकडे बसून तुमचा बॅलन्स वाचला जातो. आणि जेव्हा खाली बसलेलं घर हे शैतानाचं आहे, जेव्हा ते खाली बसलं तर चल इकडे जाऊ, चल तिकडे जाऊ, चल तिकडे जाऊ. आणि अशा परिस्थितीमध्ये मनुष्य त्या पैसा उधळून जातो आणि तिकडेच कमजोर पडत असतो. त्यामुळे आपल्यामध्ये अनेक प्रकारच्या काय आर्थिक परिस्थिती कमजोर पडतो. हार्दिया. तर तुम्हाला एक सांगण्याचं मत आहे की मी पहिलं पिक्चर बघितले, पण त्याच्यामध्ये मी शिकलो. तुम्ही शिकत नाही, तुम्ही चुकीचं शिकलो. एक दिवस एक बाई, माधवारी बाई होती, आणि मी जात असता रस्त्याला ती एक पिक्चर बघायला बसलेली. त्या पिक्चरमध्ये फायटिंग पडली, तर तिकडे फायटिंग सुरू झाली आणि इकडेच अशी करते. त्या दोघांची मारामारी, ही त्या इकडची मारामारी. ती मागे गेला, हिचं पिक्चर मी हिला बघते काय ते मारामारी तिकडे चालले. मी तिला विचारलं ते काय करते, काय नाही सांगते. कोण हिरोचं नाव काय, सांगते जूचंद्र. आता तुम्ही विचार करा, तिला जूचंद्र म्हणजे माणसाची परिस्थिती अशी आहे की त्या ॲक्टरचं नाव सुद्धा सारखं माहिती नाही, पण त्या पिक्चरमध्ये मात्र रमणं माहिती आहे. देवाच्या वचनामध्ये ना तुम्हाला जेव्हा आम्ही बघतो तर तुम्ही रमलेले असतात, तेव्हा तुमच्यामध्ये पवित्र आत्मा उतरलेला असतो. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2रा अध्यायामध्ये इतके सुंदर रीतीने रमलेले होते की त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा रोजलेला होता. आणि तो मध्ये 10-20 प्रमाणे तो बोलत होता. आजच्या काळामध्ये योहानमध्ये 8:44. आता हे निंदकाच्या बैठकीत बसले, बरोबर. त्याच्यामध्ये 4थं वचन, तुम्ही कोणत्या ठिकाणी बसायचं आणि कोणत्या ठिकाणी न बसायचं याच्याकडे पण शिक्षण आत्मिक विचाराद्वारे केलं पाहिजे. आपला बघा शेवटचा अंत आहे आणि तो अंत फक्त त्याच्या हातात. आता मध्ये जर तुम्हाला माहीत आहे की तुम्ही चेष्टा करत असेल की काहीतरी तुम्ही बोलत असेल, तुमची या आध्यात्मिक गोष्टी बाबतीत तुमचं काही उत्तर असू दे, चुकीचं असो चांगलं, तुम्हाला देव सांभाळेल. आम्ही नाहीच काय बोलू शकत, कारण ते तुम्हाला त्याचे वचनाचा अर्थ माहिती नाही. हार्दिया. जे आता येणारे जे प्रसंग आहेत
त्याला फक्त तुमच्या स्वतःला पण कंट्रोल होऊ दे. कारण मोहात पडणारा मनुष्य कंट्रोलात जात नाही. लक्षात ठेवा, त्याला कंट्रोल होत नाही. तो एकदा पडला तो स्वतःच्या जिंदगीचा पण विचार करत नाही. लाईफ बघा पटकन. हे 4 वचन घे, पुढचे वचन घे, टाइम नाही. बघा त्याने काय केले, दुर्जन तसे नाही. कोण? आता हे दुर्जन नक्की कोण आहे? दुर्जन तसे नाही. आता दुर्जन म्हणजे नक्की कोण आहे? आता तुम्ही विचार करा, दुर्जनाचं कार्य काय असतं? चांगलं का वाईट? बोलत नाही. दुर्जन तसे नाही. दुर्जन देवा अपोजिट जातात. भुशासारखे. आता दुर्जनाची जी कंडिशन तशी झाली तर तुम्ही स्वतः विचार करा की देवाच्या क्रोधाने भरले गेले. बरोबर? त्याच्यामध्ये 2 अध्यायमध्ये पहिले 12 वचन घे, 3 अध्याय 1 वचन घे, 3 अध्याय 7 वचन. बघा, पुत्राने रागावू नये. आता पुत्र कोण? तुम्ही योहान 1:12. बरोबर? जितके देवावर विश्वास ठेवतात तेवढी देवाची मुलं. आता तुम्ही देवाची मुलं आहे, तुम्हाला राग नाही पाहिजे, शांत राहा. आपल्या समाजात किंवा आपल्या लोकांमध्ये मी अनुभवित घेतो राग जास्त आणि प्रीती कमी. ज्या गोष्टी रागाने तुमच्याशी काय होणार आहे कधीच होणार नाही, पण ज्या गोष्टी प्रीतीने ज्या गोष्टी होतील, संयमाने ज्या गोष्टी होतील, सहनशीलताने ज्या गोष्टी होतील, ते दुसऱ्या कशाने होणार. हे बघा, कोणताही एक अनुभव आहे, शिकवते बायबल. एफएसी 4:26 मध्ये दिली, रागावा पाप नाही करायचं. तुम्ही काय करतात? पाप करतात. आणि सूर्य म्हणजे परमेश्वराचा जो आत्मा आहे तो तुम्ही त्याला खिन्न करता. तरी पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. आपलं जीवन देवासाठीच उत्पन्न झालं पाहिजे. तुमची कर्म तुम्हाला, माझी कर्म मला. कोणाशी कुठल्या विरुद्ध बोलू नका. आता तुम्हाला दिसते हे चूक आहे, पहिले प्रार्थना कर देवा. का देवा, ही व्यक्ती काय, ही व्यक्ती बरोबर नाही, त्याला तुम्ही आता बरोबर करा. मला बरोबर केले, त्यांना पण. आपण देवाकडे मागतो. याकोबाच्या पत्रामध्ये जी गोष्टी लिहिली त्याच्यावर की तुम्ही देवाकडे मागा. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा रुजलेला पाहिजे, तेव्हा तुमच्या बाबतीत दुसऱ्याविषयी चांगले विचारधारा येते. पुढे काय सांगते बघ, तुम्ही वाटेने काय सांगते, नाश पावू नये. आता आपण वाटेमध्ये कधी कधी आपल्यामध्ये काहीतरी नाश होतो, काहीतरी समस्या येतात, काही दुःख येतात, काहीतरी आपत्ती येतात, काहीतरी संकट येतात, काहीतरी निराशापणा येतात. म्हणून तरी कसं नाही, वाटेने तुम्ही नाश पाहू, चांगलं करायला विसरू नका. पुढे काय सांगते बघ, त्यांचे चुंबन घ्या. आज आपल्यामध्ये जर देवाची प्रीती जर असेल, तुम्हाला काय वाटलं की माणसाशी बोलभाषणच झालं पाहिजे का? तुमच्याशी समजा त्याच्याशी वातावरण आहे, खराब आहे की काय असेल, बोलू नका, बोलायचं नाही. कारण बोलणारी स्थिती जर असेल तर बोलायचं, पण तिथे जर पुन्हा भांडण किंवा नफरत किती तर बोलू नका. तुम्ही तुमच्या जागेत सेफ राहा. त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा का देव त्यांना सांभाळेल. कारण त्याच्या मागे शैतान जो आहे तो तुम्हाला सतावतो. म्हणून तुम्ही त्या शैतानाला पडवा. पाडोबा कोणाला? शैतान. आपल्या प्रत्येकामध्ये एक आचार विचार क्लिअर ठेवा. तुम्हाला काय वाटते की दिवस सगळे आपले मनासारखे आपलं होणार आहे का? हा, कोणता माणूस आपल्या मनासारखा वागायला लागतो पण कधी मनासारखं होत नाही. एक वेळ होईल पण दुसऱ्या टायमाला तुमच्या मनासारखं होणार नाही. कारण आपल्यामध्ये 99% पाप असते, 1% आहे ते. आणि देवाकडे कधी जातात माहिती आहे का? जेव्हा आमच्याकडे काही नाही तेव्हा देवाकडे हात बसवतात. देव कसं तुम्ही ते का
अरे तिच्या हातावर किती पाप आहे, समजलं नाही? एशा 1:15 हात भरले तुझ्या पापांनी, हात माखलेले आहे, तिच्या हातात देण्यासारखं माझ्याजवळ काही नाही. एका बाईने एक साक्षी सांगितली, त्यांचं कुटुंब पूर्वी प्रार्थनेमध्ये होतं. त्याच्या घरामध्ये असाच एक प्रसंग आला आणि त्यांच्या घरातले हळूहळू प्रार्थना बंद झाली. बंद म्हणजे घरात नाही, प्रार्थनेला येणारी बंद झाली. हे बघा, तुम्हाला योहान 6:44 इथे हाक मारली. आता हाकेला तुम्हाला देवाने तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. तुमचे प्रश्न काहीतरी सोडले पहिल्या टायमाला. दुसऱ्या टायमाला सैतान तुमच्याकडे एक प्रश्न सोडतो. जगाचे मोह देते, तुम्ही त्या मोहाला बळी पडतात, पण तुम्हाला कळत नाही हे देवापासून नाही आहे, हे शैतानापासून आहे. तर त्यामुळे तुम्ही देहावर आपली इंटरेस्टली बनतात, आत्म्यावर नाही, आणि त्याचा परिणाम हे शेवट तुम्हाला मागत पडतं. तेव्हा त्या बाईने एक साक्षीद्वारे असं सांगितलं की माझ्या स्वप्नामध्ये असा एक मोठा उंच माणूस आला, देव म्हणजे येशू ख्रिस्त. त्याच्या हातामध्ये खिळे होते, खिळे. आणि ती सांगते मला प्रत्यक्ष दिसते बस. आणि तिला येशू सांगते, घाबरू नका माझ्या मुली, मीच तो तुला सांभाळणार आहे, संरक्षण देणार, मीच तुझ्या घराचा तारण करणार. त्या घरच्या लोकांना मी एक शब्द बोलत असायचा, तुम्ही प्रार्थनेत या, तुमचे सगळे प्रश्न सुटतील. कसे सुटतील ते मी सांगतो. पवित्र जीवन जगायला लागल्यानंतर प्रश्न सुटतात, असे सुटत नाही. समजलं का? तुम्हाला काय वाटलं की लोक बोलतात असे प्रार्थनेला आले का तुमचे सगळे प्रश्न सुटतात, तुमचे प्रश्न सुटतात? सुटत नाही आहे. बायबलमध्ये असे कुठले मुद्दे दिलेले की सुटतात असं? सुटतात कधी? जीवे भावेस मनास लागतात. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागणार तेव्हा तुमच्या घरातली थोडी थोडी दुःख कमी होणार, संपूर्ण नाही. लक्षात ठेवा, दुःख थोडी तरी राहायला लागतात. इब्रियला 12:6 तो ठोसे मारतोच तुम्हाला पुत्राप्रमाणे, बरोबर? आणि त्याद्वारे की तुमचं आणि नातं देवाचं राहिलं पाहिजे. आपला पोरगा, आपला बाप, आपली आई किंवा आपली मुलगी ती बोलतेच बापाला, म्हणजे काहीतरी बाप आपल्या मुलांना बोलते, मुलींना बोलते, तर मुलं पण कधी बापाला बोलतो तू काय केलं. तसं आपण पण तिथे सांगतो, देव मी एवढ्या टाईमपासून तुझ्याजवळ येतो, माझं काय झालं नाही, परत तू आता शिक, तर तुझ्या हातात मी सगळं दंड देईन, तू उद्या तू उडवून टाक. तो 15 अध्यायामध्ये तुम्ही माहिती 11पासून वचन सिद्ध केले. काही शिक्षण आपल्याला माहिती नाही, आत्मिक शिक्षण, त्यामुळे आपण कुठेतरी कमजोर. मग तेव्हा ती बाई सांगते, मी ते आणि त्याचे पाय पुसले आणि सांगते, पोरी घाबरू नका, मी तुला वाचवतो. दर्शन ख्रिस्ती बाई नाही, अख्रिस्ती. देवा ठिकाणी धर्म नाही, माणसा ठिकाणी धर्म आहे. आणि हे वेतन आज सर्व जग प्रसिद्ध, हे वेतन सुरू झालेलं आहे. अद्याप आपण आहे, समजलं? अद्याप 2060 वर्ष पूर्ण व्हायचे. फक्त तुम्ही बघत राहा, काय प्रसंग येणार. तुम्हाला कदाचित त्या प्रार्थनेचा एक कदाचित चेष्टा वाटत असेल. ही चेष्टा नाही आहे. मी रात्र दिवस देवाच्या सहवासात सानिध्यात राहतो आणि मी नेहमी लोकांना सांगतो, मी पापी आहे, त्यांनी मला जवळ केले, जतपर्यंत तू आहे तत्पर्यंत मी आहे ना. माझं जीवन जगणं मरण सगळं जे काय आहे, मरण नाही, माझा आत्मा अर्पण. मरण हे पापाचं वेतन आहे. वेतन माझं त्यांनी नेले वधस्तंभावर. आता हे वेतन नाही राहिलं, हे पुण्यही राहिलेलं आहे, ही सत्कर्म. तेव्हा 3:3 हा नवा जन्म आहे. हा पापमय जन्म नाही आहे, हे पुण्यमय जन्म. पुण्य पहिला पापमय जन्म होता. पापातून बाहेर काढलं, पुण्याचा हात दिल्यानंतर हात घेऊन पुढे चालला, लोकांच्या सहवासात सानिध्यात राहून लोकांना आत्मिक आणि सामर्थ्यिक शक्तीचा अनुभव लोकांना शिकवतो. 3 गोष्टी लोकांना मी शिकवतो. हर एक ठिकाणी जाईल तिकडे, आणि सर्व लोकांचा प्रश्न उत्तर मला एकदम चांगल्या रीतीने प्रतिसाद देते.
जाताना काय घेऊन जाणार ते पण. देवाकडे जायचं असेल तर देवाची प्रार्थना केली पाहिजे. देवाकडे जायचं असेल तर आपल्या पापांचे पश्चाताप केला पाहिजे. कोणताही पोरगा माखलेला असते तर आई बाप त्याला घ्यायला थोडासा विचार करते. तो पहिला पाणी आणतो, पाण्याने पहिला त्याच्या अंगावर टाकून धुण्याचा प्रयत्न करतो, स्वच्छ करतो, तेव्हा त्याला बरे कपडे देते, तेव्हा ती वेगळी देते. तसं आपण घाणीने भरलेल्या, पापाने भरलेल्या शब्दाने, विचाराने, वाईट कर्माने, हे सर्व तुम्हाला काय वाटते की आज आपण मूर्तीपूजाकडे वळतो. मूर्तीपूजा ही मानवाची पूजा आहे, ही परमेश्वराची प्रार्थना नाही. परमेश्वराची प्रार्थना आत्म्याची, सामर्थ्याची, शांतीची आणि ज्ञानाची. तिथे अद्भुत गोष्टी मूर्तीकडे होत नाही, ज्ञान सापडत नाही. 115 प्रमाणे आपण बरेच चुका करतो. कधी कधी आपण प्रार्थनेने जीवन जगतो, पण आपल्याला जगणं कशा पद्धतीचं ते पण आपल्याला कधी कधी समजत नाही आणि तिकडेच आपण चुकतो आणि तेच आपल्याला फार कठीण परिस्थितीत प्रवास करावा लागते. पुढे घे. हे परमेश्वरा माझे शत्रू. काय सांगतो बघा, त्याचे शत्रू. आता तुम्ही प्रार्थनेत जीवन जगायला लागले ना तर तुमचे शत्रू उभे होणार, मग तुम्ही प्रार्थनापासून दूर होतात. कारण का, त्याने काय सांगितले, माझे शत्रू किती झाले. आता तुम्ही येणारे तुमचे शत्रू होतील, मी कार्य करतो तर माझे पण शत्रू असतील. मग त्या शत्रूकडे मला नाही लक्ष द्यायचं. आता दाविदाने शत्रूकडे लक्ष नाही दिलं. देवाला त्याने सांगितलं की देवा तू या शत्रूचं काय करायचं की तू कर, तुझ्यामुळे माझे शत्रू झाले. मग ते 5:2 पासून येशू ख्रिस्ताने जे शिकवलं त्यांनी अगोदर सांगितलेलं होतं. का सांगितलेलं की ते स्तोत्रसहितमध्ये सगळं चांगलं शिकवण दिलेलं आहे. हा अध्याय पूर्ण तुम्ही वाचा. अध्याय म्हणजे किती, 150. किती, 1 पासून ते 150 पर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये संपूर्ण ऐतिहासिक गोष्टी दिल्या. कोणाच्या विरोध जायचं आहे ते देवाकडे काय मागायचं, कोणाचं भलं करायचं आहे ते मागायचं, तुमचं भलं, दुःखाची प्रार्थना, सगळ्या विषयामध्येच ते पुस्तक लिहिलेलं माहिती. त्याच्यामध्ये सगळं डिटेल लिहिलेलं आहे. बरं, माझ्यावर उठलेले पुष्कळ. त्याने काय सांगितलं, माझ्यावर उठलेले पुष्कळ. आता तुम्ही प्रार्थनेमध्ये जीवन जगता तर तुम्हाला काय वाटलं, तुमच्यावर लोक उठणार का नाही उठणार. येशू स्वतः पुन्हा माझ्या पाठीस लागले ते तुमच्या पण पाठीस लागले. 3:7. हे परमेश्वरा उठ, हे माझ्या देवा मला ताण. काय सांगते, तू मला ताण. 4:12. त्याने काय सांगितलं माहिती आहे का, माझ्या वैऱ्याच्या तोंडात तू मारलेलं आहे. म्हणजे तुमच्या बघा, स्तोत्रशी 94 अध्याय 23 वचनामध्ये त्यांनी सांगितले, तो मी त्याचं उत्तर त्याला. तुम्हाला पुढे काही बोललं ना, बोलून ते ऐकून घ्या, काही उत्तर तुम्हाला मिळेल. कारण हे बघा, प्रार्थना कर. कधी पण तुम्हाला एक सतावतो की त्रास आहे, पहिली देवाकडे प्रार्थना कर. मी रात्री उठून काही गोष्टीसाठी प्रार्थना करतो आणि जेव्हा प्रार्थना करतो ना, खरोखर त्याची प्रतिफळ पण मला बरोबर देव देत असतो. कारण हे बघा, आपण आपला विचार नाही करायचा. एकदा देवाने दिलाय ना, तर देवाने लोकांचा विचार केला, तुम्ही पण तोच विचार करायचा. त्याच विचाराने बिचाऱ्या लोकांची परिस्थिती सुधारते. काय सांगते, दुर्जनाचे दात पाडल्या. तुमचे माझ्यावर दात पडले, तसं तुमचे दात पडले म्हणून तसं नाही. ते दात कसे पडले जातात ते तुम्हाला बघायचं. त्याच्यात 5:4-10. तो दुष्टाईची आवड धरणारा देव नाही. दुष्ट नाही त्याच्या हातात, त्याला दुष्टाचा आवड नाही. तुम्हाला आवड आहे, आपण भरतो मनात राग, मनात दरू ठेवतो नाही का, त्यांनी असं केले तसं केलं, कधीच्या कधी गोष्टी तुम्ही आणतात, त्याला आवड नाही. तुम्ही प्रार्थनेत येतात, तुमच्या मनामध्ये दुष्टाची आवड पाहिजे नाही. ते कुठेतरी चुकतात. तो काय सांगते, दुष्टपणा जो करतो त्याला थारा नाही, ती किंमत नाही. तू देवाची किंमत नाही करत तर तुला पण देव किंमत देणार, असं असते.
क्वचितच तुझ्या दृष्टीपुढे बडाई मारणारे टिकणार नाही. असे ते तुझ्या दृष्टीपुढे बडाई मारणारे टिकणार नाही. का टिकणार नाही? कारण का? कारण देवासमोर मोठ्या गोष्टी नाही सांगत. मग ते 23:12 नम्रता आणि लेन. हे बघा, कोणत्या कामात, कोणत्या कार्यात धावत राहा, थांबू नका. सर्व प्रश्न तुम्हाला सोडण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. सर्व कुकर्म करणाऱ्याचा तुला तिटकारा आहे. यासाठी सर्व कुकर्म करणाऱ्याचा तुला तिटकारा आहे. वचनसह असत्य भाषण बघा, करणाऱ्याचा असत्य भाषण करणाऱ्याचा तू नाश करतोस. तू त्याचा नाश करतोस. खुनी व कपटी व खुनी आणि कपटी मनुष्याचा परमेश्वराला भीत आहे. त्याने काय सांगितलं? खुनी आणि कपटी. खुनी एखाद्या जीव तुम्ही घेण्याचा विचार पण करतात, बरोबर? असं त्याच्या जीवावर धक्का मारतात की त्याला बोलायचं सुद्धा बंद करून टाकतात. असा अर्थात खून येतो. मी तुझ्या अपार कृपेने मी तुझ्या घरात मी तुझी भीती बाळगून मी तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालतो. आपल्या जीवनामध्ये देवाच्या पवित्र मंदिरामध्ये काय केलं पाहिजे? दंडवत. कारण देव आहे. आपण कधी देवाला घाबरत नाही, मंदिरामध्ये येऊन सुद्धा आपण घाबरत नाही, परंतु तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही. हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपलेले आहेत, म्हणून तू मला नीती मार्गाने नाही, आपला मार्ग माझ्या पुढे नीट कर. तुम्ही प्रभूमध्ये तुमचे शत्रू तुमच्या पुढे टपले, पण तुम्ही काय सांगणार देवाकडे? एकच की मला तुझा मार्ग नीट कर, तुझ्या मार्गात जाऊ दे. त्याच्या तोंडाचा भरवसा नाही. कधी कधी आपल्याला कळत नाही की आपलं वाचा, आपलं बोलणं. मग ते 12:36 सगळ्या डिसिजन आहे याच्यामध्ये. आम्ही कसं वागलं पाहिजे हे शिक्षण आहे. ते जिभेने गोड गोड त्याला काय सांगते? दोषी ठरव. तो काय सांगते? हे देवा त्याला दोषी ठरव. का असं बोलतो? कारण ते देवाच्या अपोजिट, मग आपण दोषी ठरतो. ते आपल्या मसलतीत फसव, त्यांच्या अनेक अपराधामुळे त्याला झुगारून दे, कारण ते तुला जुमानत नाही. आपल्याला काय केलं? आपण देवाची किंमत केली नाही, मान सन्मान केला नाही, तो आपल्याला झुगारून टाकेल, फेकून दे. काय करणार? सांग दे वचने. हे परमेश्वरा, तू काय सांगते? मला क्रोधाने शासन करू नको. म्हणजे आता आम्हाला सुद्धा काय नियम आहे? आम्ही नियम मोडले तर आम्हाला सुद्धा तू काय सांगते? क्रोधाने शासन करू. आम्ही सांगतो आम्हाला क्रोधाने शासन करू. काय सांगते? संतापून मला शिक्षा करू नको. 6 मध्ये 8 आणि ते 10. अहो दुष्कर्मानं तुम्ही माझ्या पुढे निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकलेले. आता आपल्या जीवनामध्ये बघा, एखादा माणूस बोलून जातो, दुखवतो. प्रत्येक माणसाला कधी आम्हाला पण भरपूर दुखून जातं. आम्ही काय करतो? शांत राहतो. पण आमच्या अंतःकरणातलं रडणं जे आहे ते त्याला कळतं. कसं आहे? पुन्हाही देवाचा सेवक आहे, त्यांची मनं तोडायची नाही.
माझी सर्व वैरी खचित होतील, व फार घाबरतील. ते फार घाबरतील, ते माघारी फिरतील. ते माघारी फिरतील, एकाएकी लज्जित होतील. एकाएकी लज्जित. शत्रू परिस्थिती अशी होईल. कारण देवाला आता जर तुम्ही मला काय बोललो काय मला काय नाही करायचं, मी फक्त देवाला सांगू शकेल की देवा हे बघा यांना या गोष्टी पटत नाही, आता तुम्हीच बोल. मग त्यावेळेला देव बरोबर त्यांना जागेवर फिरवते. 7:4-9 आहे, परंतु आपल्याला आता टाईम नाही. हे एकदम स्तोत्रचिन्ह सांगत देवाची 4. माझ्याशी मिळून मिसळून नसणाऱ्याची मी वाईट केली असेल. उलट मी तर निष्कारण झालेल्या माझ्या वैर्याला सोडवले आहे. पटापट. 5. तर वैरी माझ्या पाठीस लागो. वैरी माझ्या पाठीस लागू, मला गाठो. मला गाठू, माझा जीव मातीत तुडो. आणि माझी कबूल धुळीस मिळो. वचन 6. हे परमेश्वरा, तू क्रोधनिष्ठ होऊन उठ. माझे शत्रू संतापले असता त्यांच्या विरुद्ध उभा राहा. माझ्यासाठी जागरूक हो. तू न्यायाची योजना केली आहेस. वचन 7. तुझ्या भोवती लोकांचा समुदाय गोळा हो. तू त्यांच्यावर उंच स्थानी आरूढ हो. वचन 8. परमेश्वर लोकांचा न्याय करतो. माझ्या नीतिमत्वाप्रमाणे व माझ्या ठाई असलेल्या सात्विकतेप्रमाणे हे परमेश्वर माझा न्याय कर. वचन 9. दुष्टाची दुष्टाई नष्ट हो. नीतिमानाला तू खंबीर कर. न्याय दे. मने अंतःकरणी पारखणारा आहे. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकाला एक एक गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे, शिकायचा आहे, शिक्षण घ्यायचं आहे आणि शिक्षणाकडे वागायचं आहे. कारण न्याय करणारा परमेश्वर आहे. 9:3, 9:5. स्तोत्रसंहिता 9 वचन 3. माझे वैरी माझी टिकलेली ठोकर खातात. तुला मागून नाश पावतात. वचन 5. तू राष्ट्राला धमकावले आहेस. दुर्जनाचा तू नाश केला आहेस. तू त्यांचे नाव सदा सर्वकाळासाठी पुसून टाकले आहे. हालेलुया. आपण विचार करा की आपली नावं देवामध्ये रुजले की नाही रुजले. एकदा देवाने जी आपली नावं पुसली त्या जीवनाच्या पुस्तकात संपलं, आपलं लाईफ संपलं. त्याच्या नाममध्ये 1 ते 4 वचन दिले, टाईम. परंतु आपण जेव्हा देवामध्ये राहतो तर आपल्या सगळ्यांना देवाने आमंत्रण केलेलं आहे. आपल्याला देवाची मुलं वाटलेली आहे आणि देवाची मुलं देवाच्या मार्गातूनच आपल्याला अनुभव शिकायला मिळतात आणि देवाच्या मार्गानुसार चालूनच देवाची इच्छा आपल्या जीवनात होतो. कारण आपण मध्ये सांगण्यापासून त्याची इच्छेप्रमाणेच आपल्याला देवाच्या इच्छेनेच चालायचं आहे आणि देवाच्या इच्छेनेच भविष्यात पुढे स्वर्गराज्यात प्रवेश करायचा आहे. आपण छोटीच एक प्रार्थना केली. आपण परमेश्वर दयाळू बाबा, सर्व मानवाला शत्रूला खूप परमेश्वर बदलणारा परमेश्वर आहे. सर्व आमचा क्षमा करणारा, प्रीती देणारा, शांती देणारा, ज्ञान देणारा परमेश्वर तूच आहे. सर्व मंदिर कामदार सरपंच सर्व परिस्थितीमध्ये प्रभूचा ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.